महाराष्ट्राचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे निधन. शिक्षण क्षेत्रातील एक युगपुरुष हरपले. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानात सदैव स्मरणात राहते. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची मोठी पोकळी निर्माण झाली. 180हून महाराष्ट्रासह जगभरामध्ये अनेक शिक्षण संस्था. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. राजकीय वैरत्व बाजूला ठेवून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांत्वनपर घेतली. सतेज पाटील आणि कुटुंबियांची भेट. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे घेतले दर्शन. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. पद्मश्री डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील अर्थात डॉक्टर डी.वाय. पाटील हे महाराष्ट्रातील एक अत्यंत आदरणीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, राजकीय नेते आणि समाजसेवक होते. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेली क्रांती ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान मानली जाते. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या जिद्दीच्या आणि कष्टामधून शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि शिक्षणाचा अभाव त्यांनी जवळून अनुभवला होता. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. शिक्षण संस्थांचे जाळे, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, आरोग्य सेवा, डी.वाय. पाटील स्टेडियम, राजकीय कारकीर्द. ते आमदार म्हणून पन्हाळा विधानसभेतून आमदार झाले होते. त्रिपुराचे राज्यपाल म्हणून 27 नोव्हेंबर 2009 ते 21 मार्च 2012 त्यांनी कार्यकाळ सांभाळला. 22 मार्च 2013 ते 26 नोव्हेंबर 2014 ते बिहारचे राज्यपाल होते. दरम्यान पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याबरोबर अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अभिवादन केले. त्याचबरोबर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सतेज पाटील यांचे कट्टर वैरी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी देखील सतेज पाटील आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत या ठिकाणी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दरम्यान पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांची बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबापाडा येथून अंत्ययात्रा निघणार आहे आणि सायंकाळी 5 वाजता पॅव्हेलियन ग्राउंड, कसबापाडा, कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रसंगी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या एकूणच भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षण महर्षी हरपला असं म्हणावं लागेल. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन नामदेव गुरव यांच्यासोबत स्वप्नील गोरंबेकर, कोल्हापूर. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.